नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व्होकॅब्युलरी कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण सर्व सिनॉनिम्स पाहणार आहोत. सर्व शब्द मी अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो. तुमचं काम फक्त इतकंच आहे की व्यवस्थित समजून घ्या. 1-2 वेळेस रिव्हिजन करा. कायमची हे शब्द तुमच्या लक्षात राहतील. कारण आज मी तुम्हाला जे शब्द सांगणार आहे, ती शब्द ऑलरेडी तुम्ही यापूर्वी एकतर पाहिलेली असतील किंवा लिहिलेली असतील किंवा ऐकलेली असतील. त्यामुळे सर्व शब्द तुम्हाला माहिती आहे. फक्त त्यांचं एकत्रीकरण जे आहे, त्यांचं कलेक्शन जे आहे, ते आज आपण एका व्यवस्थित आणि नीटनेटक्या पद्धतीने करणार आहोत. सो ही सर्व व्होकॅब्युलरी कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेली आहे? 2024च्या CHSL परीक्षेमध्ये TCS पॅटर्ननुसार परीक्षा झाली होती, त्यामध्ये विचारलेली आहे. शब्द मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. बघा, या ठिकाणी पहिला शब्द जो घेतलेला आहे, मी घेतलेला आहे प्राचीन. आता प्राचीन या शब्दासाठी तुम्हाला शब्द माहिती आहे मित्रांनो. फक्त मी त्याला काय करतोय, तर त्याला मी प्रॉपर कलेक्शनमध्ये तुम्हाला लिहून देतोय, जेणेकरून ते तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. आता बघा, हा शब्द आहे प्राचीनसाठी एन्शंट. हा तर सगळ्यांना माहिती आहे. सो एन्शंट शब्दाचा प्राचीन अर्थ होतोय सगळ्यांना माहिती आहे, माहिती होता सर्वांना. सो एन्शंट म्हणजे प्राचीन, हा शब्द आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एक शब्द आहे अँटिक. अँटिक हा शब्द तर सगळ्यांना माहिती आहे ना. सो अँटिक शब्द आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, किंबहुना लिहिलेला देखील असेल. सो अँटिक म्हणजे काय, तर अँटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे प्राचीन असेल ते. त्यानंतर आणखी एक आहे प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह या शब्दाचाही अर्थ होतो प्राचीन. सो हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला असेल. त्यानंतर प्रीहिस्टरिक आपण शब्द ऐकलेला असेल, ज्याला आपण प्रागैतिहास म्हणतो. प्रागैतिहास म्हणजे काय, जो जुना इतिहास आहे तो. सो हे पण काय होईल, अगदी प्राचीन काळातील होईल. सो तुम्ही प्रीहिस्टोरिक हा शब्दही लिहू शकतात. एक शब्द तुम्ही ऐकलेला आहे मित्रांनो, आर्काइक. आर्काइक हा शब्दही काय होतो, जुना, प्राचीन किंवा जुना संग्रह जे काही असेल त्याला आपण म्हणत असतो. सो बघा, एन्शंट आहे, अँटिक आहे, प्रिमिटिव्ह आहे, आर्काइक आहे, ओल्ड आहे, ओल्ड फॅशन आहे, आउटडेटेड आहे, अँटिक्वेटेड आहे, किंवा आणखी एक शब्द जो आहे तुम्हाला आठवला होता पण आता विसरलो मी. सो एन्शंट म्हणजे प्राचीन, अँटिक म्हणजे प्राचीन, प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन, प्रीहिस्टोरिक म्हणजे प्राचीन, आर्काइक म्हणजे प्राचीन, विंटेज म्हणजे प्राचीन, ओल्ड म्हणजे जुना, ऑब्सोलेट म्हणजे जुना, आउटडेटेड म्हणजे जुना. हे सर्व शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढे बघा, आधुनिक. आधुनिकसाठी जर मी तुम्हाला विचारलं मित्रांनो की सांगा शब्द, तर तुम्ही लगेच सांगणार मॉडर्न. आता आधुनिकसाठी 4 असे शब्द आहेत की जे जनरली आपण यूज करत असतो, परंतु फक्त त्यांना आपण काय करणार आहोत, कलेक्टिव्हली बघणार आहोत, म्हणजे जे तुमच्या लक्षात राहतील. सो मॉडर्न या शब्दाचा अर्थ काय होतो, मॉडर्न म्हणजे काय, आधुनिक. आधुनिक म्हणजे काय, आत्ताचा, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो करंट, की जो आत्ताचा आहे. सो करंट शब्द झाला. आधुनिक जो आत्ताचा आहे त्याला आणखी एक शब्द आपण माहिती असेल आपल्या सगळ्यांना, लेटेस्ट. लेटेस्ट हा शब्द या ठिकाणी येईल. आणखी एक शब्द आहे की जो आपण म्हणतो प्रेझेंट, आत्ताचा. इकडे आपण आउटडेटेड म्हटलं होतं, इकडे आपण काय म्हटलं होतं, आउटडेटेड. इकडे आपण काय म्हणणार, अपडेटेड. इकडे आपण काय म्हणणार, अपडेटेड. सो अनेक शब्द आहेत, सर्व शब्द या ठिकाणी लिहिणं शक्य नाही मित्रांनो. मग बघा, प्राचीनसाठी अँशंट आहे, अँटिक आहे, प्रिमिटिव्ह आहे, आर्काइक आहे, विंटेज आहे, त्यानंतर आउटडेटेड आहे. इकडे आधुनिकसाठी मॉडर्न आहे, करंट आहे, लेटेस्ट आहे, प्रेझेंट आहे, अपडेटेड आहे. ओके, याला आपण कॉनकरंट म्हणू शकतो, कॉन्टेम्पररी म्हणू शकतो, अनेक शब्द आहेत. परंतु तरी देखील हे एकमेकांचे काय होतील, सर्व विरुद्धार्थाचे शब्द होतील. इकडे प्राचीन आहे आणि इकडे काय आहे, आधुनिक आहे. प्राचीन हा आधुनिक शब्दाचा काय आहे, विरुद्धार्थाचा. म्हणजे हा सेट ऑफ वर्ड्स या सेट ऑफ वर्ड्सचा काय होईल, अपोजिट होईल. म्हणजे एकच ठिकाणी तुमचं सिनॉनिम्स पण क्लिअर होत आहेत, अँटॉनिम्स पण क्लिअर होत आहे. आता यावर प्रश्न बघा काय विचारलेला आहे. द डॉक्युमेंटरी एक्सप्लोर्ड हिस्टोरिकल अँड कल्चरल सिग्निफिकन्स ऑफ द अँटिक रुइन्स इन द रिजन. ब्रॅकेटमध्ये केलेला जो शब्द आहे मित्रांनो, त्याचा सिनॉनिम आपल्याला शोधायचा आहे. आता अँटिक हा शब्द तर आपल्याला माहिती आहे. अँटिक म्हणजे काय, जे प्राचीन असेल किंवा जे जुनं असेल ते. ऑल राईट. मग आता बघा, या ठिकाणी कंटेम्पररी हा शब्द आहे. कंटेम्पररी काय होईल, समकालीन ज्याला आपण म्हणतो. मग हा आपला सिनॉनिम होईल का, नाही. इकडे आहे अँशंट. आताच आपण पाहिलं, अँशंट म्हणजे सुद्धा प्राचीन, अँटिक म्हणजे सुद्धा प्राचीन. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑब्सोलेट म्हणजे काय, जे जुने. प्राचीन म्हणजे फार पूर्वी काळातले होऊन गेलेले, आणि जुने म्हणजे ते आत्ता पण जुने होऊ शकते. काल आपण एक मोबाईल घेतला, तो आज जुना पण झाला. ओके. सो या ठिकाणी ऑब्सोलेट म्हणजे काय होईल, जुना, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक. हे तर बघा, या ठिकाणी कॉन्टेम्पररी आणि मॉडर्न हे अँटिक या शब्दाचे विरुद्धार्थाचे शब्द झाले. अँशंट आणि अँशंट हा जास्त जवळचा आहे अँटिक जवळ. ऑब्सोलेट पण सिनॉनिम आहे, परंतु जोपर्यंत अँशंट आहे तोपर्यंत ऑब्सोलेट, जुना हा शब्द घेतला जाणार नाही. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर.
सो लक्षात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीने हे सर्व शब्द तुम्हाला एका कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचे आहे. पुढचा शब्द आहे आदर आणि त्यासाठी विरुद्धार्थाचा शब्द आहे अनादर किंवा अपमान. मग चला, आदरसाठी पहिला शब्द सगळ्यांना माहिती आहे. हे सर्व शब्द मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. यापैकी एक दोनच असे शब्द असतील की जे कदाचित आपल्याला माहिती नसतील. सर्व शब्द आपल्या नजरेखालून गेलेले आहेत. कधी ना कधी आतापर्यंत आपण एखादी शब्द जो आहे तो लिहिलेला पण असेल आणि काही बरेच शब्द जे आहेत ते आपण ऐकलेले पण असतील. सो रेस्पेक्ट म्हणजे काय? आदर. मग चला, इन्सल्टसाठी अनादरसाठी इन्सल्ट हा शब्द आहे. सो इकडे एक सिनॉनिम भेटला, इकडे एक आपल्याला अपोजिट मिळाला. आता आणखी एक शब्द आहे मित्रांनो, ऑनर. सो हा ऑनर या शब्दाचा अर्थ काय होतो? मान देणे, सन्मान देणे. इकडे आणखी एक शब्द घेऊ आपण, याच शब्दाचा आपण डिस करून टाकूया, डिसरेस्पेक्ट करून देऊ. डिसरेस्पेक्ट झाला. ओके. या ठिकाणी आणखी एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो एस्टीम. एस्टीम म्हणजे काय? आदर. एस्टीम, आदर करणे. या ठिकाणी आणखी एक शब्द आपण घेऊ शकतो, ह्युमिलिएट. ह्युमिलिएट म्हणजे काय मित्रांनो? ह्युमिलिएट म्हणजे अनादर करणे. आणखी एक शब्द आहे रेगार्ड. रेगार्ड म्हणजे काय? तर रेगार्ड म्हणजे होऊ शकतो या ठिकाणी सन्मान देणे, मान देणे. आणि इकडे आहे डिसरेगार्ड. इकडे आहे काय? डिसरेगार्ड. इकडे आणखी एक शब्द घेऊ शकतो आपण, रेव्हर. REVER. रेव्हर म्हणजे काय? मान देणे. आणि या ठिकाणी इन्सल्ट आहे, डिसरेस्पेक्ट आहे, ह्युमिलिएट आहे, डिसरेगार्ड आहे, लेट डाऊन पण आहे. सो बघा, रेस्पेक्ट म्हणजे काय? आदर करणे. ऑनर म्हणजे काय? मान देणे, सन्मान देणे. एस्टीम म्हणजे काय? मान देणे, सन्मान देणे. रिगार्ड म्हणजे काय? रेस्पेक्ट करणे, आदर करणे, आदरयुक्त भाव. इन्सल्ट म्हणजे काय? अपमान करणे. डिसरेस्पेक्ट म्हणजे काय? अपमान करणे. ह्युमिलिएट म्हणजे काय? अपमान करणे, अनादर करणे. डिसरिगार्ड म्हणजे काय? अपमान करणे, अनादर करणे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोर्टाचा अवमान किंवा अपमान करू शकत नाही. कोर्टाचा अवमान किंवा अपमान जर मी मराठीतनं म्हणतोय तर लगेच इंग्लिश मधनं आपल्याला आठवत असेल, कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. काय आहे? कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. मग आणखी एक शब्द ऍड झाला आपल्याकडे, कंटेम्प्ट. कंटेम्प्ट म्हणजे काय? तर कंटेम्प्ट म्हणजे या ठिकाणी अनादर करणे, अवमान करणे, अपमान करणे. सो अशा पद्धतीने हे सर्व शब्द आहेत. आणखी काही शब्द असले आपल्याला पुढे प्रश्नामध्ये तर तेही आपण पाहूया. जितके शब्द ज्यावेळेस आठवतात तितके शब्द आपण यावेळेस लिहितो. सो अनेक शब्द आपण लक्षात ठेवू शकतो मित्रांनो. त्यापैकी काही शब्द कधी आठवतात, कधी आठवत नाही. म्हणून एकेका शब्दासाठी ऍटलीस्ट 15 सिनॉनिम्स आपल्याला माहिती असले पाहिजे. ज्यावेळेस आम्ही म्हणजे मला ज्यावेळेस माझी तर ही आवड आहे आणि आवड असल्यामुळे मी माझं नॉलेज जे आहे ते अपडेट करत असतो. म्हणून मी मॅक्सिमम शब्दांसाठी सिनॉनिम्स, अँटोनिम शोधत असतो. सो जनरली 15-16 सिनॉनिम्स मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठे 5-7 सिनॉनिम्स लक्षात राहतात, अँटोनिम्स लक्षात राहतात, शब्द लक्षात राहतात. तुम्ही त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, 4 ते 5 लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1-2 नक्कीच लक्षात राहील आणि तेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तुम्हाला एका शब्दासाठी 15-15, 20-20 सिनॉनिम्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. 4-4, 5-5 सांगतोय तेवढेही लक्षात ठेवले आणि त्यापैकी 1-2 जरी लक्षात राहिले तरी काही हरकत नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की रेस्पेक्ट या शब्दासाठी सिनॉनिम कोणता? मग रेस्पेक्ट म्हणजे काय? तर रेस्पेक्ट म्हणजे आदर करणे. मग पहिला शब्द ऑनर आहे म्हणजे आदर करणे, अगदी बरोबर सिनॉनिम. पुढचा शब्द आहे डिसरेस्पेक्ट. डिसरेस्पेक्ट म्हणजे काय? अनादर करणे, अपमान करणे, ह्युमिलिएट करणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. इनव्हॅलिडेट. इनव्हॅलिडेट म्हणजे काय? की त्याला व्हॅलिडेट केलं जाऊ शकत नाहीये. सो हे ऑप्शन क्रमांक 3 आपलं, त्याला सत्यापन करू शकत नाहीये. अटेंड म्हणजे काय? अटेंड म्हणजे हजर असणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आता मित्रांनो. ओके. सो हा सोपा प्रश्न होता, हा तर सर्वांना जमला असेल. पुढे आहे मोठा आणि नंतर आहे लहान, सूक्ष्म. हे अपोजिट होतील. बघा, मोठ्यासाठी मी जर तुम्हाला विचारला मित्रांनो शब्द सांगा, तर तुम्ही पहिला शब्द सांगणार मोठ्यासाठी आहे बिग. दुसरा शब्द मी विचारला तर तुम्ही म्हणणार सर मोठ्यासाठी आणखी एक शब्द आहे लार्ज. मग आणखी कोणकोणते शब्द आहेत? तर बघा, मोठ्यासाठी शब्द आहे कॉलोसल. COLLOSAL, कॉलोसल. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे? त्यानंतर आणखी शब्द आहे मॅमथ. मॅमथ या शब्दाचाही अर्थ काय होतो? मोठा. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो? तर या ठिकाणी आहे जिजेंटिक. जिजेंटिक या शब्दाचाही अर्थ काय होतो? मोठा. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे? तर टॉवरसम. टॉवरसम या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? मोठा, जिजेंटिक, महाकाय ज्याला आपण म्हणतो ते. आता लहान सूक्ष्मसाठी बघा, सर्वात आधी जर मी विचारलं की लहानसाठी शब्द सांगा, तर तुम्ही म्हणणार सर स्मॉल हा शब्द लहानसाठी वापरला जातो. ओके. आणखी जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार सर मायन्यूट हा शब्द आहे की जो
लहानसाठी वापरला जातो. आणखी जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार सर मिनिस्क्यूल हा जो शब्द आहे, या मिनिस्क्यूल शब्दाचाही अर्थ होतो लहान किंवा स्मॉल किंवा मायक्रो. किंवा मी तुम्हाला आणखी शब्द विचारला सूक्ष्मसाठी शब्द सांगा तर तुम्ही म्हणणार सर मायक्रो हा शब्द देखील सूक्ष्मसाठी वापरला जातो. सो बघा इकडे आहे बिग आहे, लार्ज आहे, कॉलोसल आहे, मॅमूथ आहे, जिजॅन्टिक आहे, त्यानंतर टॉवरसम आहे, त्यानंतर आणखी अनेक शब्द आहेत पुढे येतील. समजा एखाद्या ऑप्शन्स मध्ये आला तर तोही आपण बघून घेऊ किंवा प्रश्न म्हणून विचारलेला असला तोही आपण पाहून घेऊ. सो आता बघा बिग लार्ज साठी स्मॉल अपोजिट, कॉलोसल साठी मायन्यूट मिनिस्क्यूल मायक्रो अपोजिट, मॅमथ साठी स्मॉल मायन्यूट मिनिस्क्यूल मायक्रो अपोजिट, जिजॅन्टिक साठी स्मॉल मायन्यूट मिनिस्क्यूल मायक्रो अपोजिट, टॉवर्स म्हणजे मोठा, स्मॉल मायन्यूट मिनिस्क्यूल मायक्रो म्हणजे काय छोटा लहान सूक्ष्म ज्याला आपण म्हणत असतो. मग बघा काय प्रश्न विचारलेला आहे टायटॅनिक. आता टायटॅनिक या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो, टायटॅनिक म्हणजे मोठा. टायटॅनिक म्हणजे काय, मोठा प्रचंड ज्याला आपण म्हणत असतो, महाकाय ज्याला आपण म्हणत असतो. सो डीप म्हणजे काय, डीप म्हणजे प्रोफाउंड, प्रोफाउंड डीप म्हणजे काय, डीप म्हणजे खोलवर डेप्थ मध्ये. डिझास्ट्रस, डिझास्ट्रस म्हणजे काय, जो डिझास्टर करतोय तो डिझास्ट्रस असणार आहे. सो ही आपली उत्तर होतील का नाही. ह्यूज म्हणजे काय तर ह्यूज म्हणजे मोठा, आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय तर अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो तर अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. यासाठी आणखी कोणता शब्द वापरतो आपण तर चार्मिंग हा शब्द वापरतो, आणि यासाठी आणखी कोणता शब्द वापरतो आपण, एलिगंट हा शब्द वापरतो. सो चार्मिंग आहे, एलिगंट आहे, आय कॅचिंग आहे, स्टनिंग आहे, अनेक शब्द आहेत आकर्षक साठी, अट्रॅक्टिव्ह साठी. सो बघा टायटॅनिक म्हणजे मोठा तर ह्यूज म्हणजे सुद्धा मोठा. मग इथे चला टायटॅनिक ऍड करून घेऊया, टायटॅनिक आणि ह्यूज इकडे ऍड करून घेऊ. हे सर्व झाले तुमचे व्यवस्थित शब्द मित्रांनो. सर्व शब्द तर आपण ऐकलेले असतील. आपल्या लेक्चरमध्ये तर मी मॅमथ आणि जिजॅन्टिक नेहमी सांगत असतो, टॉवरसम पण बोलत असतो, कधी लिहून दिलेलं नसेल कदाचित. टायटॅनिक तर आपल्याला माहिती आहे, प्रचंड महाकाय मोठं जहाजाला त्याचं नाव टायटॅनिक का दिलं होतं, कारण ते सर्वात मोठं आणि प्रचंड होतं. पुढचा प्रश्न बघा, बांधणे. बांधण्यासाठी कोणता शब्द आहे तर बांधण्यासाठी बाइंड हा शब्द आहे, बांधण्यासाठी टाय हा शब्द आहे, बांधण्यासाठी बोल्ट हा शब्द आहे, बांधण्यासाठी जर शूचे बकल बांधले जात असेल तर ते वन टू बकल माय शू. सो बकल हा एक शब्द आहे, बाइंड आहे, टाय आहे, बोल्ट आहे, बकल आहे. बांधण्यासाठी आणखी एक शब्द वापरला जातो मित्रांनो, अटॅच. आणखी कोणता शब्द आहे का आठवला तर सांगतो. आता सोडणे, सैल करणे किंवा लूज करणे. सो एक आहे मित्रांनो लूज करणे जो आपण वापरत असतो, किंवा लूजन असं देखील आपण वापरू शकतो, किंवा आपण डिटॅच असं देखील वापरू शकतो. त्यानंतर आपण अनटाय असं देखील म्हणू शकतो सोडण्यासाठी. ओके, मग आपल्याकडे काय शब्द दिला आहे, फासन. बघा बेल्ट वगैरे जो असतो तो काय केला जातो, फासन केला जातो. फासन हा टी सायलेंट असतो. फासन म्हणजे काय, बांधणे. बाइंड काहीतरी बांधतोय आपण. टाय, टाय वगैरे आपण करतो तो. बोल्ट म्हणजे बांधणे, चेन वगैरे असेल ते. बकल, शूजचं बकल जे असतं, लेस वगैरे असते ते बांधतो. अटॅच करतोय आपण, काहीतरी बेल्ट वगैरे अटॅच करतोय. बेल्ट फासन करतोय म्हणजे काय, आपण बेल्ट जो आहे तो लावत आहे. आणि नॉट, नॉट म्हणजे गाठ बांधणे, हे पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. सो लूज, याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द बघा इकडे येतील. लूज आहे, लूजन आहे, डिटॅच आहे, अनटाय आहे. एकाच वेळेस मी तुमचं सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स या ठिकाणी करून घेत आहे, जेणेकरून पुढचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आपल्याला फायदा होईल. बघा फासन म्हणजे काय तर फासन म्हणजे बांधणे. अंडू म्हणजे काय, जी क्रिया केलेली आहे ती पुन्हा आधीच्या क्रियेमध्ये जाणे. डू अंडू आपण करत असतो ना, कंट्रोल झेड किंवा कंट्रोल अल्टर झेड वापरून आपण मागे जात असतो, दॅट इज अंडू. सो हे आपलं उत्तर होणार नाही. फासन म्हणजे काय, बांधणे. तर बोल्ट म्हणजे सुद्धा काय, बांधणे. डिटॅच म्हणजे काय तर डिटॅच म्हणजे सोडणे, ढिले करणे. आणि लूजन म्हणजे काय, सोडणे, लूज करणे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो जेव्हा मी तुम्हाला शब्द सांगितले, ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितले नाही तर मी फक्त तुमच्या लक्षात आणून दिलेला आहे. सर्व शब्द जर आपल्याला माहिती होती, टाय शब्द आपल्याला माहिती आहे, बोल्ट शब्द आपल्याला माहिती आहे, बाइंड शब्द आपल्याला माहिती आहे, टायचा अनटाय केला, क्लिअर झाला. अटॅचचा डिटॅच केला, तो पण त्या ठिकाणी झाला. लूजन वगैरे हे तर कॉमन शब्द आहे. सर्व शब्द तुम्हाला माहिती होती, फक्त मी तुमच्या लक्षात आणून दिली, तुमच्या ध्यानात आणून दिली, जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपरली व्हिज्युअलाइज झालं पाहिजे आणि पुढचे जे प्रश्न आहेत त्यांचे आन्सर्स तुम्हाला देता आली पाहिजे. तसेच सोबत तुम्हाला इतर परीक्षा ज्या आहेत TCS पॅटर्ननुसार किंवा MPSC पॅटर्ननुसार त्या परीक्षांमध्ये तुम्हाला फायदा झाला पाहिजे. पुढे आहे बघा छान उत्कृष्ट. बघा छान उत्कृष्टसाठी अनेक शब्द आहेत. एक आहे नाईस, दुसरा आहे वेल. त्यानंतर उत्कृष्ट जर असेल तर त्याला आपण एक्सलेंट वगैरे असं म्हणत असतो. अनेक शब्द आहेत, अनेक शब्द आहेत मित्रांनो. आपल्याला विचारला कोणता आहे तो आपण पाहूया.
एक्सलेंट आहे. वाईट खराब साठी काय आहे बघा, बॅड आहे. त्यानंतर वर्स्ट या शब्दाचा पण आपण वापर करतो. त्यानंतर इन्फेरियर, इन्फेरियर या शब्दाचाही आपण वापर करतो, निकृष्ट, किंवा जे सन्ड्री जे बिनकामाचे आहे ते, किंवा इनसिग्निफिकन्स, इनसिग्निफिकंट जे कमी महत्वाचे असेल ते, किंवा ऑर्डिनरी कॉमन जे असेल ते. बघा इथे काय विचारलेलं आहे, वंडरफुल. वंडरफुल म्हणजे काय, छान, सुंदर, उत्कृष्ट. ऑफुल म्हणजे आपलं उत्तर होईल का नाही. अमेझिंग, अमेझिंग इज द करेक्ट ऑप्शन. सिंथेटिक म्हणजे सिंथेटिकने तयार केले. अपराईट म्हणजे वर. सो ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हा तर सोपा प्रश्न आहे. पुढे आहे सक्षम आणि इकडे आहे अकार्यक्षम. जो सक्षम आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण म्हणतो की तो कॅपेबल आहे. जो सक्षम आहे त्याला आपण स्किल्ड म्हणतो, स्किलफुल नाही म्हणत. जो सक्षम असेल त्याला आपण क्वालिफाईड म्हणतो, की हा कॅन्डिडेट सक्षम आहे, हा कॅन्डिडेट क्वालिफाईड आहे. ओके, सो या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, डिस्क्वालिफाईड म्हणू शकतो. जो अकार्यक्षम असेल डिस्क्वालिफाईड, जो अकार्यक्षम असेल तो डिस्क्वालिफाईड होईल. जो अकार्यक्षम असेल तो अनस्किल्ड होईल. जो अकार्यक्षम असेल तो अनस्किल्ड होईल. कॉम्पिटंट हा शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो, कॉम्पिटंट. आणि इकडे इनकॉम्पिटंट, कॉम्पिटंट अँड इनकॉम्पिटंट. मग बघा इकडे आहे कॉम्पिटंट म्हणजे कार्यक्षम, कार्यक्षम, कॅपेबल ज्याला आपण म्हणतो, कार्यक्षम किंवा कॅपेबल ज्याला आपण म्हणतो. कॉम्पिटंट असो, स्किल्ड असो, क्वालिफाईड असो, ओके, कॅपेबल असो, कॉम्पिटंट होणार आहे. मग बघा डम, डम म्हणजे मुका, हे आपलं उत्तर नाही. क्वालिफाईड हे करेक्ट आन्सर होईल. चॅटी म्हणजे गप्पा मारणारा, हे आपलं उत्तर नाही. अनस्किल्ड हे तर याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द होईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. सो जेव्हा आपल्याला इकडे शब्द माहिती आहे तेव्हा लगेच आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देऊ शकतो मित्रांनो. आधी ही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, व्हिज्युअलाइज करा. द सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर वॉज इल इक्विप्ड टू हँडल द इन्फ्लक्स ऑफ व्हिजिटर्स. आता व्हिजिटर्स म्हणजे कोण, जे भेट देणारे आहेत किंवा जे टुरिस्ट आहेत किंवा जे व्हिजिट करणारे आहेत, अभिंगत आहेत, त्यांना म्हटलं आता. सो नेटिव्ह म्हणता येईल का नाही, सिटीजन नागरिक म्हणता येईल का, टुरिस्ट म्हणावं लागेल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. या शब्दासाठी जास्त शब्द नाही आहेत. पुढे आहे लवचिक. बघा लवचिक साठी आपण कोणता शब्द वापरतो, सगळ्यांना माहिती आहे. लवचिक साठी आपण वापरतो फ्लेक्झिबल, फ्लेक्झिबल. आणखी कोणता शब्द आहे, प्लेएबल. आणखी शब्द कोणता आहे, मॅलेबल. तो हे शब्द लवचिक साठी आहे. आणि जे कठोर असेल, कठीण असेल, ताठ असेल, त्यांना आपण काय म्हणतो, सो त्यांना आपण म्हणतो फर्म. त्यांना आपण काय म्हणतो, स्टर्न. त्यांना आणखी आपण काय म्हणतो मित्रांनो, ऑस्टर, AUSTURE. फर्म झालं, स्टर्न झालं, फर्म ऍक्शन्स, स्टर्न ऍक्शन, ऑस्टर ऍक्शन, फ्लेक्झिबल, प्लेएबल, मॅलेबल. ठीक आहे, 3 शब्द घेऊया. शब्द कोणता विचारलेला आहे, प्लेएबल. प्लेएबल म्हणजे काय, ज्याला आपण लवचिक असं म्हणत असतो मित्रांनो. सो लवचिक साठी बघा कोणता शब्द आहे, प्रोबेबल. प्रोबेबल म्हणजे संभाव्य. सो हे आपलं उत्तर होणार नाही. मेलिएबल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. सेव्हियर म्हणजे कठीण किंवा कठोर, आणि रिजिड म्हणजे कठीण किंवा कठोर. सो या ठिकाणी आपण सेव्हियर वापरू शकतो, त्यानंतर रिजिड वापरू शकतो, त्यानंतर डिवायर आपण वापरू शकतो. हे सर्व शब्द आहे भीषण, कठोर, कठीणसाठी. इव्हन हार्श हा शब्द पण आपण वापरू शकतो. ओके, चला, सेव्हियर सगळ्यांना माहिती असेल. पुढे आहे आरोप करणे. आरोप करण्यासाठी कोणता शब्द आहे, अॅक्यूज हा शब्द आहे. त्यानंतर ब्लेम हा शब्द आहे. एखाद्या व्यक्तीला आपण डायरेक्टली काय करतोय, डायरेक्टली त्याला क्रिमिनल म्हणून घोषित करणे. सो इनक्रिमिनेट म्हणजे त्याच्यावर आपण काय करतोय, त्याच्यावर आपण आरोप लावत आहोत. त्यानंतर इंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. त्यानंतर इम्प्लिकेट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे, आरोप करणे. इकडे आहे निर्दोष. निर्दोषसाठी ॲक्विट हा शब्द सगळ्यांना माहिती असेल, निर्दोष सुटणे किंवा फ्री असणे, फ्री फ्रॉम एनी गिल्ट. मग बघा इथे आहे इम्प्लिकेट. इम्प्लिकेट म्हणजे काय, तर इम्प्लिकेट म्हणजे आरोप करणे, दोष करणे. आरोप करणे, दोष करणे, आरोप करणे, आरोपित करणे, आरोप करणे, दोष करणे. कंप्लेन म्हणजे काय, तक्रार करणे, हे आपलं उत्तर नाही. अॅक्यूज म्हणजे आरोप करणे, ऑप्शन क्रमांक 2. इंट्रोगेट म्हणजे काय, इंट्रोगेट सगळ्यांना माहिती आहे, तपासणी करतात किंवा विचारपूस करतात. कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे, ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. क्लिअर आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो फार फार महत्वाचे शब्द आहेत, करावी तर लागतीलच आपल्याला. भेद करणे, फरक करणे. भेद करणे, फरक करण्यासाठी डिफरन्शिएट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, की आपण काय करतो मित्रांनो, डिफरन्शिएट करत असतो.
किंवा आणखी आपण काय करतो, भेद करतो ना, वेगवेगळ्या प्रकारचे भेद करतो, धर्मभेद, जातभेद असतो, त्याला आपण काय म्हणतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे भेदभाव असतात, या भेदभावासाठी आता शब्द जो आहे मला आठवत नाही, एकदम कॉमन शब्द आहे, रेग्युलरली आपण त्याला यूज करत असतो. बघा पुढे आहे का, डिस्क्रिमिनेट. येस, डिस्क्रिमिनेट इज द वर्ड. सो डिस्क्रिमिनेट, डिस्क्रिमिनेट. सो ही शब्द आहे भेद करणे किंवा सेपरेट करणे, वेगळं करणे. ओके, चला बघा, डिस्क्रिमिनेट म्हणजे काय, भेद करणे, वेगवेगळ्या प्रकारचा भेद करतो किंवा फरक केला जातो, फरक करणे, भेद करणे. बघा पार्ट म्हणजे काय, वेगळे करणे, डिफरन्शिएट बरोबर होईल सिव्हिअर, सिव्हिअर ई असता तर या ठिकाणी तो गंभीर झाला असता. डिवाइड म्हणजे काय, विभागणे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे काय दिलेलं आहे, क्षमा करणे. क्षमा करण्यासाठी कोणता शब्द आहे, कॉमन शब्द आहे फॉरगिव्ह. आणखी कोणता शब्द आहे, पार्डन. आणखी कोणता शब्द आहे, रेमेट. सो या शब्दांचा वापर केला जातो. बघा रेमिशन, आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये रेमिशन, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना रेमिशन करण्याचा एक अधिकार दिलेला आहे. सो रेमिशन म्हणजे काय, शिक्षेमध्ये सूट देण्याचा अधिकार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, पार्डन म्हणतो. ओव्हरलुक म्हणजे पुन्हा पाहणे. पनिशमेंट म्हणजे शिक्षा किंवा सेंटेन्स. रिट्रिब्युशन हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा गृहीत धरणे. गृहीत धरण्यासाठी 3 शब्द सगळ्यांना माहिती असतील. एक आहे ॲझ्युम, ॲझ्युम म्हणजे गृहीत धरणे. दुसरा शब्द आहे सपोज, मानूया की. आणि तिसरा शब्द आहे कन्सिडर. सो ही सर्व शब्द कशासाठी वापरले जातात, गृहीत धरण्यासाठी वापरले जातात. मॅथमॅटिक्स शिकणारे पहिली, दुसरी, पहिली नाही, 5वी, 6वी, 7वी पासून ज्यांनी पण इंग्रजी शिकलं, ज्यांनी पण गणित शिकलं असेल, ॲझ्युम, सपोज आणि कन्सिडर ही 3 शब्द जर आपण ऐकलेलीच असेल. नंतर जेव्हा आपण ग्रॅज्युएशन लेवलला मॅथमॅटिक्स विषय चूज करतो तेव्हा लेट वगैरे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. 3 शब्द लक्षात ठेवा, 3 वरच आपल्याला विचारलं जाईल. ॲझ्युम या शब्दाचा अर्थ होतो गृहीत धरणे. सो गिव्ह या ठिकाणी येणार नाही, टेक या ठिकाणी येणार नाही. थिंक आपल्याला म्हणजे विचारात धरणे या अर्थाने थिंक म्हणावं लागेल. ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पळून जाणे. पळून जाण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो मित्रांनो, तर ॲब्स्कॉन्ड. एखादा व्यक्ती पळून गेला तर त्यासाठी ॲब्स्कॉन्ड. आणखी कोणता शब्द वापरतो, तर एस्केप हा शब्द वापरतो. एखादा व्यक्ती पळून गेलेला असेल तर त्यासाठी फ्ली वापरतो. आणि एखादी जोडपं वगैरे पळून गेलं असेल तर त्यासाठी आपण एलोप या शब्दाचा वापर करतो. सो ॲब्स्कॉन्ड आहे, एस्केप आहे, फ्ली आहे, एलोप आहे, निसटून जाणे, पळून जाणे. सो बघा या ठिकाणी कोणता शब्द विचारलेला आहे, ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड म्हणजे एस्केप, पळून जाणे. स्टे म्हणजे राहणे, हा तर विरुद्धार्थ शब्द होईल. फ्ली म्हणजे पळून जाणे, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होईल. अवॉइड म्हणजे टाळणे. आणि एनॉय म्हणजे राग आणि संताप आणणे, चिडवणे, क्रोध करणे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा गुप्त. गुप्तसाठी कोणकोणते शब्द आहेत मित्रांनो, तर सगळ्यांना माहिती आहे. बघा गुप्तसाठी सिक्रेट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. गुप्तसाठी हिडन हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. गुप्तसाठी कॉन्फिडेन्शियल हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. कॉन्फिडेन्शियल, कॉन्फिडेन्शियल हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. गुप्तसाठी क्लॅन्डेस्टाईन हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. क्लॅन्डेस्टाईन. सो हे सर्व शब्द कशासाठी वापरले जातात, गुप्तसाठी वापरले जातात. आणखी एक शब्द सांगितला होता मी तुम्हाला, कोहर्ट. कोहर्ट या शब्दाचा अर्थ तो गुप्त ऑपरेशन म्हणतो ना, कोहर्ट ऑपरेशन्स. ओके, सो कोवर्ट, कोवर्ट, कोहर्ट नाही, कोवर्ट, कॉवर्ट ऑपरेशन, कॉवर्ट ऑपरेशन. बघा कॉन्फिडेन्शियल विचारलेलं आहे. कॉन्फिडेन्शियल म्हणजे काय मित्रांनो, तर कॉन्फिडेन्शियल म्हणजे गुप्त, की जे सिक्रेट वगैरे असेल ते. लिमिटेड म्हणजे काय, जे लिमिटेड, मर्यादित आहे. सिक्रेट बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. ओपन सोर्स म्हणजे ह्या तर विरुद्धार्थाचा शब्द होईल. पब्लिक विरुद्धार्थाचा शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा संकट विचारलेला आहे. संकटासाठी कोणकोणते शब्द आहेत, तर बघा संकटासाठी डेंजर हा शब्द आहे. संकटासाठी डेंजर हा शब्द आहे. संकटासाठी आपण आणखी कोणता शब्द वापरतो मित्रांनो, पेरिल हा शब्द वापरतो. पेरिल या शब्दाचा अर्थ होतो संकट. त्यानंतर संकट असेल तर ते एक डिझास्टर पण असू शकतं. सो एक प्रकारचं संकट ज्याला आपण म्हणू शकतो. संकटसाठी आपण ट्रबल पण म्हणू शकतो, की एक प्रकारचं ते ट्रबल आहे, संकट आहे. आणखी कोणकोणते शब्द आहेत मिळाले तर पुढे बघूया. सो डेंजर या शब्दासाठी आपल्याला करेक्ट सिनॉनिम शोधायचा आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे वादविवाद. हॅझार्ड म्हणजे काय, जे संकट असेल ते हॅझार्डस म्हणतो, भयानक. एम्पॅथी म्हणजे काय, भावनिकता. टॉईल म्हणजे प्रयत्न करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे आहे स्पष्ट करणे. स्पष्ट करण्यासाठी कोणता शब्द आहे, सगळ्यांना माहिती आहे, क्लिअर. स्पष्ट करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो, एक्सप्लेन शब्द आहे. स्पष्ट करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे, तर क्लॅरिफाय हा शब्द आहे. स्पष्ट करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे, क्लिअर आहे, एक्सप्लेन आहे, एलिप्सिडिएट हा पण एक शब्द आहे.
सो बघा आपल्याकडे कोणकोणते शब्द आहे. इंटरप्रेट. इंटरप्रेट हा शब्द सुद्धा आपल्यासाठी वापरला जातो एक्सप्लेन करणे म्हणून, स्पष्ट करणे म्हणून. सो कॉम्प्लिकेट. कॉम्प्लिकेट म्हणजे गुंतागुंतीचे. क्लॅरिफाय बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. क्लीन्स म्हणजे स्वच्छ करणे आणि सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे आहे ऊर्जावान. ऊर्जावानसाठी आपण काय वापरतो तर आपण वेगोरस हा शब्द वापरतो. ऊर्जावान जो असेल व्यक्ती तो, किंवा एनर्जेटिक हा शब्द आपण वापरत असतो. एनर्जेटिक हा शब्द आपण वापरत असतो. अनेक शब्द आहेत, आणखी मिळाले तर बघूया. सो या ठिकाणी विवॅशियस शब्द आहे. विवॅशियस म्हणजे काय, ऊर्जावान, की ज्याच्यामध्ये जिसमें जान होती है वो ऊर्जावान. सो लिबरल. लिबरल म्हणजे मुक्त. लेजेंडरी. लेजेंडरी म्हणजे महान. एनर्जेटिक ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ॲट्रोशियस म्हणजे काय, अत्याचार. सो ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. निरर्थक, जे महत्वाचं नाहीये ते, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, अनइम्पॉर्टंट. अनइम्पॉर्टंट किंवा आपण म्हणू शकतो इनसिग्निफिकंट. इनसिग्निफिकंट किंवा आपण त्याला म्हणू शकतो आणखी सन्ड्री किंवा सटल. ओके. सो ही सर्व शब्द लक्षात ठेवायचे. इन्फेरियर वगैरे, तुच्छता म्हणून. कोणता शब्द विचारलाय, ओके, फ्रायबिलिटी शब्द विचारलेला आहे, निरर्थक. सो इनसिग्निफिकन्स ऑप्शन क्रमांक 1. कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. सबस्टॅन्शियल म्हणजे पुराव्यानिशी. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके. लाईट गेलेली आहे त्यामुळे आपल्याला लेक्चर आटपावं लागेल. जळत असलेले, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, जे काही जळत असेल त्याला आपण फ्लेमिंग म्हणतो, किंवा त्याला आपण अब्लेज असं देखील म्हणतो. आणखी एक कॉमन शब्द आहे की तो सगळ्यांना माहिती आहे, बर्निंग म्हणजे जळत असलेले. सो बघा या ठिकाणी ॲब्लेज आहे. ॲब्लेज म्हणजे जळत असलेले. ब्रेझन आपला आन्सर होणार नाही. बर्निंग ऑप्शन क्रमांक 2. एक्सटिंग्विश म्हणजे आग विझवणे. आणि शार्प म्हणजे काय, तर शार्प म्हणजे आपल्याला माहिती आहे की शार्प म्हणजे टोकदार, ज्याला आपण म्हणू शकतो. शार्प सगळ्यांना माहिती असेल, मराठी शब्द आता मला आठवत नाहीये. पुढे आहे कडक शिस्तीचे. कडक शिस्तीचे जर असेल तर त्याला आपण स्टर्न वगैरे म्हणू शकतो. त्याला आपण ऑस्टर वगैरे पण म्हणू शकतो. की कडक शिस्तीचा आहे तर ऑस्टर म्हणणार तुम्ही, स्टर्न म्हणणार, ग्रेट डिसिप्लिनरी म्हणणार, किंवा रिजिड तुम्ही म्हणणार. ओके. बघा इथे आहे ऑस्टर. AUSTERE. ऑस्टर. ऑस्टर एजेड म्हणजे या ठिकाणी आपला वयोवृद्ध. कॉम्पोज म्हणजे शांत. स्टर्न बघा कठोर, कठीण. ऑप्शन क्रमांक 3. आणि मोरोज आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. ओके. सो ठीक आहे, आज इतक्या शब्दांपर्यंत थांबूया. हे सर्व शब्द फार महत्वाचे आहेत मित्रांनो, आणि हे सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित एकदा रिव्हिजन करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. आणि हे शब्द जर तुम्हाला लिहिता आले तर बघा लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय करायचं बघा, मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी पहिला शब्द. प्राचीन आणि आधुनिकसाठी मी 4 शब्द तुम्हाला दिले. ते 4 शब्द तुम्ही पाहिले, पॉज करायचं. ते 4 शब्द मी कोणते सांगितले ते तुम्ही एका कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करा, की प्राचीनसाठी 4 शब्द आणि अँटॉनिम आधुनिकसाठी 4 शब्द आपल्याला लिहिता येत आहेत का. नसेल तर थोडंसं आणखी मागे जा, बघा, आणि मग विचार करा की ही शब्द आपल्याला लक्षात आली नव्हती, ही शब्द आपल्याला आठवली नाही. मग जी शब्द आपल्याला आठवली नाही ते शब्द तर आपल्या कायमचे लक्षात राहतील, आणि जी आठवली होती ती तर आठवलेलीच आहे. त्यामुळे आपल्याला काहीही अडचण येणार नाही मित्रांनो. सो अशा पद्धतीने जर आपण शब्द 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 व्यवस्थित करत गेलो तर आपल्याला ही शब्द व्यवस्थित लक्षात राहतील, आणि यांचा फायदा आपल्याला भविष्यात देखील होईल. या सर्व शब्दांचा वापर आपण कम्युनिकेशनमध्ये करू शकतो. आपला शब्द सामर्थ्य वाढवू शकतो, आपला शब्द संग्रह आपण वाढवू शकतो. आणि त्यामुळे काय तर समाजामध्ये आपल्याला चांगलं इम्प्रेशन देखील मिळतं, की चांगले शब्द आपले पाठ असतात, चांगल्या शब्दांचा आपण वापर करतो, इंग्रजी शब्दांचा आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये वापर करतो. इव्हन कुठे काही लिहिलेलं असेल तर त्यामध्ये शब्द आपल्याला अडचणीचे ठरत नाही, कारण शब्दांचे मिनिंग क्लिअरली आपल्याला माहिती असतात. ग्रामर तर मॅक्सिमम सगळ्यांना येतं. सो ग्रामरचे पॅटर्न्स आणि हे शब्द यांची अर्थ माहिती असेल तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, न्यूजपेपर, मॅगझिन जे काही लिहिलेलं असेल, इंटरनेटवर सगळं काही लिहिलेलं असेल ते तुम्हाला व्यवस्थित समजेल मित्रांनो. सो लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.